रत्नागिरी शहरालगत किंवा शहरातच म्हणा काही भाग असे आहेत की अतिशय जवळजवळ समुद्राच्या किनाऱ्यालगतच आहे. मग मांडवी असेल, राजिवडा असेल आणि ह्या मंडळींना नेहमी समुद्राच्या उधाणामुळे म्हणा, अतिवृष्टीमुळे म्हणा, आजूबाजूच्या लगतच्या परिसरातल्या घरांना म्हणा, तिथल्या मालमत्तेंना म्हणा हानी पोचवतच आणि काही नुकसानही होतं. असं ह्यापूर्वी आपण अनेकदा पाहिलं आहे. आता आपण जे उभे आहोत हे उभे आहोत भाटे ब्रिजच्या पायथ्याशी आणि आता ह्या भाटे ब्रिजच्या ह्या पहिल्या खांबापासून आता जवळजवळ 1 किलोमीटर तो मांडवीपर्यंत असा सलग ग्रोयनचा एक बंधारा बांधण्यासाठी काम लवकरच सुरू होणार आहे. साधारणपणे हा च्या पलीकडे जे आपण काळेकरी दगड पाहतो त्याच्या पलीकडे संपूर्ण हा राजिवडा गाव म्हणतो किंवा वस्ती अशी ही लोकवस्ती तिथं दाटलेली आहे आणि त्यांना नेहमी ह्या गाळाचा त्रास, समुद्राच्या उधाणाचा त्रास हा नेहमीच होतो. आणि काही वेळा गाळ भरल्यामुळे तिथे त्या लॉन्चीस आहेत, त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांनासुद्धा अडचणी होतात. त्या ठिकाणी त्यांच्या पारंपरिक नौका त्यांना तिथून हलवून त्या राजिवड्यामध्ये घेऊन जावं लागतं. साधारणपणे 1 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा हा ग्रोयन बंधारा आहे आणि साधारणपणे 96 कोटी रुपये खर्च करून हा बंधारा ग्रोयनचा म्हणजे टेट्रापॉट आपण एकमेकाच्या वेगळ्या अँगलमध्ये आपण अडकवतो त्याला ग्रोयनचा बंधारा म्हणतात. जो आपण भगवतच्या किल्ल्याच्या वरून पाहिलं तर खाली आपला तो दिसतो. तशा पद्धतीचा तो बंधारा बांधण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंतांनी त्यासाठी बंदर विभागानं जवळजवळ 96 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे प्रशासकीय मान्यता आहे त्या कामाला 143 कोटीची आणि त्याच्यामध्ये तांत्रिक मान्यता म्हणजे टेक्निकल सँक्शन 115 कोटीच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता दिलेली आहे आणि निविदा काढलेली आहे ती 96 कोटीची आहे आणि वर्क ऑर्डर दिलेली आहे ती 20/2/2026 म्हणजे गेल्या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यात. आणि फॉरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीने हे काम घेतलेलं आहे. 2 वर्षाची कामाची मुदत आहे आणि साधारणपणे ग्रोयन्स बंधारा त्याची लांबी आहे 1016 मीटर आणि त्याच्यातला गाळ आहे तो गाळ काढायचा आहे 3.42 दशलक्ष घनमीटर. कारण गाळाने आज संपूर्ण खाडी ही राजिवड्याची अतिशय रुतलेली आहे. राजिवडा गाव हा वाळूतच खाडीतच गाळातच रुतला असं नेहमी म्हणतो आणि नेहमी पालकमंत्र्यांकडे त्या लोकांची मागणी होती कुठेतरी या बंधारा आमचा सुरक्षित बांधावा आणि तिथला गाळ काढावा की जेणेकरून आम्हाला आमच्या बोटी स्वतःच्या ज्या मिरकॉर्डमध्ये काही ठिकाणी उभ्या कराव्या लागतात त्या आम्हाला आमच्या ठिकाणी उभ्या करता येतील आणि आम्हीसुद्धा सुरक्षितरित्या आमची लोकवस्ती राहू शकेल. याचा विचार करूनच आता ह्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी शहरातल्या जवळजवळ आता शहरालगतच्या मिऱ्या बंधाऱ्याचं काम पूर्णतः होत आलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती होती. नंतर मांडवी जेटीच्या ठिकाणी सुद्धा मांडवी बंदरातसुद्धा काही ठिकाणी असा छोटासा काळेत्री दगडांचा एक बांध किंवा आपण धक्का बांधलेला आहे आणि आता हा सुमारे 1 किलोमीटर लांबीचा हा धक्का म्हणजे साधारणपणे हे पूर्णपणे हा बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे राजिवड्यातल्या लोकवस्तीला पूर्णतः सुरक्षितता मिळणार आहे. एकंदरीत काय जरी निसर्गाचं आक्रमण होत असलं त्या निसर्ग लोकवस्ती शिरत असेल पण त्याला अनेक कारणं असतील पण त्याच्यावरती सुद्धा उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे शासन करतं आहे आणि पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नातून ह्याला जवळजवळ 96 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याकरता पालकमंत्री उदय सामंत असतील, बंदर मंत्री नितेश राणे या दोघांच्या सहकार्यातनं हा बंधारा आता ह्या ठिकाणी होणार आहे. एकंदरीत विचार केला तर रत्नागिरीतली राजिवडा बंदर आता हे चांगल्या प्रकारे गाळात जे रुतलेलं आहे तो गाळसुद्धा मुक्त होणार आहे आणि सुरक्षित लोकवस्तीला सुद्धा आता काही अडचण येणार नाही. ते लोक सुरक्षित राहतील पावसाळ्यात असेल उधाणामध्ये. त्यामुळे आता येत्या काळात या ठिकाणी आपल्याला एक जवळ 1 किलोमीटर लांबीचा साधारणपणे हा बंधारा सुरक्षितरित्या उभा राहायला दिसेल. नाशिकच्या कंपनीने जरी काम घेतलं असलं तर इथल्या नामांकित निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे हे काम दिलेलं आहे त्यांनी आणि त्यांची आता सुरुवात झाली आहे. आता त्यांनी सुरुवातीला हे टेट्रापॉट जे बांधायचे उभे करायचे आहेत, तयार करायचे आहेत, जवळजवळ 2.5 टनाचे साधारणपणे प्रत्येक टेट्रापॉट आहे. त्या ठिकाणी तयार करण्यासाठी तो रस्ता तयार करण्याचं काम प्राथमिक मूलभूत सुविधा ह्या त्यांनी सुरू केलेल्या आहेत. JCBच्या माध्यमातून तो रस्ता लेवलिंग करणं, नंतर टेट्रापॉट येण्यासाठी नेण्यासाठी गाड्या मग क्रेनचा वापर करावा लागतो. अशा सगळ्या गोष्टी आता ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळे राजिवड्यातील लोकवस्तीला येत्या काळात सुरक्षितता मिळेल एवढं मात्र ह्या बंधाऱ्याच्या निमित्ताने म्हणता येईल. टाइम डिले करता किशोर मोरेसह यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.